जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतभरात सहकार क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि लहान लोकांची मोठी नागरी सहकारी बँक म्हणजे जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे। स्वातंत्र्योत्तर काळात अनेक संघ स्वयंसेवक आणि होतकरू तरुणांना घरगुती उद्योगधंदे, कुटीर उद्योग अथवा लहान सहान व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशानं संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री मोरोपंत पिंगळे यांनी श्री दत्तोपंत जमदग्नी यांना सोबत घेऊन सहकारी बँक स्थापनेचा विचार केला। शनिपाराकडून मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांच्या वाड्यातील एका भाड्याच्या खोलीत 1 डिसेंबर 1949 रोजी बँकेची प्रत्यक्षात सुरुवात झाली। 1949 ते 1957 पर्यंत बँकेची केवळ एकच शाखा होती। 2 मार्च 1957 रोजी पुण्यातील शिवाजीनगर या शाखेची स्थापना झाली आणि सहकारी बँकेची अन्य शाखा उघडणारी पहिली नागरी बँक म्हणून बँकेचा लौकिक वाढला। हळूहळू बँकेच्या कार्याचा विस्तार होऊ लागला आणि बँकेने पुणे शहरातून सीमोल्लंघन करून पुणे जिल्ह्यात शाखा उघडण्यास सुरुवात केली। 5 जून 1962 रोजी भोरमध्ये, 29 जानेवारी 1963 रोजी तळेगाव दाभाडे येथे, 13 मे 1963 रोजी घोडनदी इथं शाखा उघडण्यात आल्या। त्यानंतर ठराविक अंतरानं मराठवाडा आणि मुंबई या भागातही शाखा सुरू होऊ लागल्या। विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 17 फेब्रुवारी 1966 ते 27 फेब्रुवारी 1966 या 10 दिवसात 7 शाखा नव्याने उघडण्यात आल्या। डाळीची मोठी बाजारपेठ आणि एकूणच व्यापाराचं मोठं केंद्र असलेल्या लातूर शहरात 26 फेब्रुवारी 1966 रोजी बँकेने प्रवेश केला। त्यावेळच्या सेवकांनी लातूर शहरात अक्षरशः घराघरात जाऊन लोकांची खाती उघडून घेतली। परिणामी अन्य बँकांच्या तुलनेत आपल्या बँकेनं संपूर्ण लातूर शहर आपलंसं करून घेतलं आणि आज मितीस लातूरकरांमध्ये जनता बँक त्यांच्या परिवाराचा घटक झाली आहे। शेतीमालावर आधारित मोठे प्रोसेसिंग युनिट उभे करून आर्थिक सुबत्ता आणण्याचा लातूर पॅटर्न प्रसिद्ध झाला असून आजही त्याचे कौतुक होत आहे। बँकेच्या या प्रगतीच्या आलेखाबरोबरच बँकेच्या कालखंडातील काही महत्त्वाच्या आणि तितक्याच अभिमानास्पद गोष्टींचा उल्लेख करणं हे महत्त्वाचं आणि आवश्यक ठरतं। 1975 सालानंतर पुढील 3 वर्ष शाखा विस्तार झालेला नाही, परंतु हा योग आला 1978 मध्ये आणि ही संधी आली बँकांचा विलीनीकरण प्रक्रियेमुळे। बँकांची विलीनीकरण प्रक्रिया ही सर्वश्रुत होती, परंतु एका अर्बन बँकेचं दुसऱ्या सहकारी बँकेमध्ये विलीनीकरण करणं हा प्रयत्न बहुधा पहिल्यांदा आणि नवीन होता। रत्नागिरीमधील रत्नागिरी अर्बन बँक ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेली बँक जनता सहकारी बँकेमध्ये 23 मे 1978 रोजी विलीन करण्यात आली आणि हा मान पहिल्यांदा जनता सहकारी बँकेला मिळाला। त्यामुळं रत्नागिरी शहरातील 2 शाखांसह पावस, देवरुख, मागझन, संगमेश्वर अशा 7 शाखा सुरू करण्यात आल्या। एका अर्थानं पुण्याच्या जनता सहकारी बँकेला कोकणात व्यवसाय करण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली। 1988 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं चांगलं काम करणाऱ्या नागरी सहकारी बँकांना शेड्यूल दर्जा देण्याचा प्रारंभ केला आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे अशी की पहिल्या 5 बँकांच्या यादीमध्ये जनता सहकारी बँकेचा समावेश होता। बँकेने नेहमीच आधुनिकतेची कास धरल्यानं विविध क्षेत्रात व्यवसाय संधी प्राप्त होत होत्या। त्यातूनच बँकेला 1997 मध्ये डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून परवानगी मिळाली। याही क्षेत्रात मुंबई बाहेरील डिपॉझिटरी पार्टिसिपंट परवानगी मिळालेली देशातील पहिली नागरी बँक तसंच सहकारी क्षेत्रातील पहिली बँक हा मान बँकेला मिळाला। कोर बँकिंग प्रणाली जशी सुरू झाली तसं अद्ययावत असं डेटा सेंटरही बँकेने सुरू केलं। 28 मे 2006 रोजी एका शानदार कार्यक्रमात नामदार शरदरावजी पवार यांच्या हस्ते या डेटा सेंटरचं उद्घाटन झालं। तसंच सहकारी बँकात अधिकृत बँकर टू स्टॉक एक्सचेंज ही बहुमान मिळवणारी ही आपली बँक आहे।
बँकेतील सर्व कामकाजाचं संगणकीकरण करून 2005 मध्ये बँकेनं कोअर बँकिंग सिस्टीमचं धोरण अंगीकारलं आहे. बँकेचे अत्याधुनिक असे डेटा सेंटर असून बँकेनं ISO 9001 आणि ISO 27001 नामांकनं प्राप्त केली आहेत. बँकेने टेक्नोसॅव्ही सेवा अंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्म सेवा अर्थात इंटरनेट बँकिंग, JSB इझीनेट, भीम जेटपे, डेबिट कार्ड, UPI अशा सेवा देण्यास सुरुवात केली आहे. बँकेतील सेवक प्रशिक्षित आणि सतत अद्ययावत ज्ञानानं परिपूर्ण असावेत या दृष्टीनं बँकेनं स्वतःचं प्रशिक्षण केंद्र स्थापन केलं आहे. यास सरकार मान्यताही प्राप्त आहे. बँक व्यवसायाच्या कक्षा विस्तारित असताना अन्य राज्यात प्रवेश करताना 2012 मध्ये बँकेला मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक हा दर्जा मिळाला. गुजरातमधील खेडब्रह्मा नागरिक सहकारी बँक आपण विलीन करून घेतली. 2016 मध्ये इचलकरंजी इथल्या चोंडेश्वरी सहकारी बँकेचं विलीनीकरण करून घेऊन पश्चिम महाराष्ट्रात व्यवसाय संधी प्राप्त झाल्या. सहकारी बँकांमध्ये लॉंग टर्म डिपॉझिट आणि प्रेफरन्स शेअर्स संकलन करण्यास परवानगी मिळवणारी पहिली सहकारी बँक म्हणूनही बँकेला मान मिळाला आहे. पहिल्यांदाच मिळालेल्या परवानगीनुसार 60 कोटी रुपयांचं लॉंग टर्म डिपॉझिट संकलन बँकेनं केवळ 4 दिवसातच पूर्ण केलं हे उल्लेखनीय आहे. अर्थात विकासाची आणि विस्ताराची उंची गाठताना बँकेवर काही आपत्तीही आल्या. 1998 साली बँकेवर आलेल्या गंभीर संकटावर त्यावेळच्या निस्वार्थी संचालक मंडळानं तसंच होतकरू आणि कष्टाळू सेवक, बँकेवर निरामय प्रेम करणारे सभासद आणि निष्ठावान खातेदारांच्या सहकार्यानं मात केली. बँकिंग क्षेत्रातले जाणकार आणि जनता सहकारी बँकेशी संबंधित असलेले सर्वजण यांना बँकेवर आलेल्या संकटाची पूर्णपणे कल्पना होती. या संकटातून बाहेर पडण्यासाठी बँकेने जे अनेकविध उपाय योजले त्यामध्ये पारदर्शक राहणे या धोरणाचा अवलंब केला. डिपॉझिटर्स म्हणजे ठेवीदार आणि खातेदार बॉरोअर्स पण त्याच्यामध्ये या सगळ्यांशी आणि स्टेक होल्डर्स या सर्वांबरोबर बँकेची जी परिस्थिती आहे ती विश्वासाने सत्य परिस्थिती शेअर करत राहणे हे धोरण बँकेने अवलंबले आणि या धोरणाचा अतिशय उत्तम लाभ बँकेला झाला. ज्या वेळेला 125 कोटीचा तोटा फटका बँकेला बसलेला होता त्यावेळेला अनेकांनी डिपॉझिट आम्ही का काढू नये अशा स्वरूपाची विचारणा बँकेतल्या सेवकांच्याकडे केलेली होती. पण असं असताना सुद्धा बँकेतले सेवक आणि संचालक या दोघांनी जी विश्वासार्हतेची पातळी ही गाठून ठेवलेली होती त्या पातळीला कुठेही तडा गेला नाही. ती पातळी कधीही खाली आली नाही आणि म्हणून आज सुद्धा आम्हाला डिपॉझिट मागायला कधी कोणाकडे जावं लागत नाही. आमच्या दारात लोक येतात आणि डिपॉझिट ठेवायला उत्सुक असतात. त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये इतकी अडचण असताना कसं काम करावं याचा खूप मोठा धडा कळत न कळत मी घेतला. हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये बिलकुल सापडणार नाही तत्वज्ञान. प्रत्यक्षात अनुभवलं आम्ही आणि त्याचा परिणाम असा झाला म्हणजे जसं जुगाड टेक्नॉलॉजीमधलं पहिलं प्रिन्सिपल हे आहे सीक अपॉर्च्युनिटी इन ॲडव्हर्सिटी. त्या पद्धतीने त्या तत्वाचा वापर करून आम्ही कालांतराने 14 वर्षांचा वनवास सहन करून 2011ला जनता बँक परत पूर्वपदावरती पॉझिटिव्ह नेटवर्कमध्ये आणू शकतो. बँकेच्या समोर केवळ तोटाच भरून काढणं हे एकमेव आव्हान नव्हतं तर त्याचबरोबर दैनंदिन कामकाज हे देखील सुरळीत पद्धतीनं चालू राहणं हे देखील बँकेच्या समोर खूप मोठं आव्हान होतं. या सर्व पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं बँक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी व्यवसाय वाढ, वसुली अशा विविध मार्गांचा अवलंब करत होती त्याच पद्धतीनं ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी म्हणून बँकेनं संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये बँकेनं सुरुवात केली. विकास आणि विस्तार करताना बँकेनं सोशल मीडियाचा देखील आपल्या कार्यपद्धतीत खुबीनं सहभाग करून घेतला आहे. बँकेच्या विविध सेवांचा, योजनांचा प्रचार करतानाच
व्यवसाय संधी उपलब्ध करण्यात सोशल मीडियाचा गुणात्मक उपयोग होत आहे. जनता बँक म्हटलं की आठवतं म्हणजे 2005 साल, ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली बुडला होता आणि आमच्यासारखे अनेक व्यापारी त्या पाण्यामध्ये माल गेल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये व्यथित होते. त्याचवेळी दुसऱ्या दिवशी जनता बँकेने सर्वांच्या पॉलिसीज काढून त्या कस्टमरला अप्रोच करून आणि त्या इन्शुरन्स पॉलिसीच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करून एवढं काही सहकार्य केलं की 8 दिवसानंतर आम्ही परत पूर्वपदावर होतो. महिला सबलीकरणामध्ये जनता सहकारी बँकेचे योगदान मोठे आहे. महिला उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर व्याजदरात सूट देऊन अर्थसहाय्य केलं गेलेलं आहे. आमच्या या जनता बँकेमध्ये 25 वर्षानंतर जवळजवळ कामगार युनियनची स्थापना करण्यात आली. खरं तर याला कामगार संघटना म्हणण्याऐवजी आम्ही आमच्या बँकेमध्ये जनता बँक स्टाफ वेलफेअर असोसिएशन असं नाव दिलं आणि असोसिएशन आणि व्यवस्थापन यांच्या खऱ्या अर्थाने ते असोसिएशन आहे. 75व्या वर्षामध्ये बँक रिझर्व्ह बँकेच्या परिभाषेमध्ये FSWM बँक म्हणून निश्चित उत्तम रीतीने समोर सेवकांसमोर, कस्टमरसमोर, सभासदांसमोर येईल याची मला स्वतःला खात्री आहे. सर्व फायनान्शियल्स चांगले आल्यानंतर बँकेच्या आर्थिक आढावा किंवा आर्थिक व्यवसायाचा वाढ ह्याची खूप चांगल्या पद्धतीने आपण अनुभव घेऊ शकतो, जो नैसर्गिक असतो. म्हणजे नैसर्गिकरित्या कस्टमर उत्तम बँक म्हणून आपल्याकडे बघायला लागतात आणि नॅचरली बँकेचा ग्रोथ हा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि त्या दृष्टीने बँकेची पावलं सध्या आहेत. जनता सहकारी बँकेला 18 पुरस्कार हे मिळाले. या पुरस्कारांचं महत्त्व हे नक्कीच आहे, कारण त्या पुरस्काराचं स्वरूपच एक अत्यंत चांगली चालवली जाणारी बँक, NPA कमी ठेवणारी बँक, नागरी बँकांच्या मध्ये अत्युत्कृष्ट असा परफॉर्मन्स करणारी बँक, यासाठी म्हणून मिळालेले ते पुरस्कार होते. आमचा सगळ्यात सन्मानाचा मोठा पुरस्कार कुठला, की ज्या वेळेला एखादा ग्राहक आम्हाला येऊन सांगतो की तुमच्यामुळे मी आज या पायावर उभा राहिलो, माझ्या पायावर उभा राहिलो आणि आता या पदापर्यंत आलो, माझा टर्नओव्हर आता इतका झाला, पहिल्यांदा मी एका खोलीत राहत होतो, आता माझा बंगला झालेला आहे, आमच्यासाठी खरा म्हणजे तो पुरस्कार असतो. मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक दर्जा असलेली जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे ही बँक आज मितीस 71 शाखा, 2 विस्तारित कक्षासह संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सुमारे 10 लाख खातेदारांच्या सेवेत असून बँकेचे मध्यवर्ती कार्यालय पुण्यातील बाजीराव रोड इथं आणि पुणे सातारा रोड इथल्या स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत आहे. निस्वार्थ संचालक मंडळ, कार्यक्षम सेवक, बँकेवर प्रेम करणारे खातेदार आणि हितचिंतक सभासद यांच्या सहकार्यम यशोधनम या बोधातून बँक अमृत महोत्सवी वर्षाकडे झेप घेत आहे.